61 साली मला कुठलाही, त्यावेळीची मुंबई वेगळी होती, मला कधीही असं वाटलं नाही की काही वेगळे धर्म आहेत. सगळ्यांना एकमेकांचा आधार होता, सगळ्यांचा एकमेकांवर विश्वास होता, सगळ्यांना एकमेकांची गरज होती. बेकरी म्हटली की ती मुसलमानाचीच असायला पाहिजे. बिस्किट ही मुसलमानांनी केलेलीच मी खाणार. ती मग खारी बिस्किट असतील, ती चिकटलेली अशी 6-6 बिस्किट असायची ती असतील, पण ती कधीही कुठली गोष्ट, एक तर नशिबानं आमच्या नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर आमचा जन्म झालेला आहे, त्यामुळे आमच्या वडिलांनी पाहिलेला रक्तपात, ती विषमता, ते त्यांना पुन्हा नको होतं. त्यावेळी आमच्यावरचे संस्कार हे कायम एकमेकांना सांभाळून घ्या, एकमेकांवर प्रेम करा, जवळ राहा, या पद्धतीचे होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वातंत्र्यासाठी काही दिलेलं नाही, हे फुकटचं मिळालंय आपल्याला. माझ्या आई वडिलांनी काहीतरी गमावलंय, तुमच्या आजी आजोबांनी काहीतरी गमावलेलं आहे, आपण काही दिलेलं नाही. त्यामुळे ती सहज फुकट मिळालेली गोष्ट आहे, कदाचित त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही आहे. एक दिवस आपल्यावर कुठलं तरी बंधन आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण किती घुसमटले जातो. आपल्या ह्या सगळ्या वाडवडिलांनी कशी वर्ष काढली असतील ही 150 वर्ष. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे एक माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे मी माझी सगळी घुसमट काढू शकतो. मी नट आहे, मला बोलता येतं, मला सांगता येतं, मला एक चित्रपट आहे, मी क्रांतीवीर करतो त्यावेळी मी वेगवेगळ्या पद्धतीनं माझे संवाद बोलतो, मी सगळं काढतो माझी भडास. तुम्ही कसं काढणार? तुम्हाला काढण्यासाठी काहीतरी लागतं. ही ऊर्जा, ही ताकद आहे, ही ताकद कुठेतरी अशी कोंडलेली आहे, त्याला कुठेतरी एक मार्ग लागतो. एखादी कुठली तरी अशी वाईट गोष्ट घडते, त्यामुळे त्याच्यानंतर मग आपण बसीच जाळतो, आपण दुकानं फोडतो, आतमध्ये कुठेतरी तुंबलेला सगळा जो भाग आहे तो चुकीचा याच्यातला भाग नाही. पण ज्यावेळी जाळतो त्यावेळी मी माझीच बस जाळतो, फोडतो त्यावेळी माझ्याच भावाचं कोणाचं तरी दुकान फोडलेलं असतं. मी ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी माझ्या पाठीवर शिक्का कुठलाही नव्हता. मी नेमका पाटेकर या घरात जन्मलो याच्यासाठी मी काहीच केलं नव्हतं. जन्मलो त्यावेळी माझा एक शिक्का बसला, मी हिंदू आहे. कदाचित पलीकडच्या घरात असतो तर मी पेशमान असतो, तिकडच्या असतो तर मी अजून कोणतरी गुरविंदर असतो. पण आमच्या ह्या बसलेल्या शिक्क्यानंतर आम्ही जगत असताना माझा धर्म त्यावेळी ठरवता तुम्ही की मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, किंवा मी ख्रिश्चन आहे, मी शीख आहे. पण मला असं वाटतं की हे सगळे जे आहेत धर्म हे मला माझ्या जन्माने मला चिकटलेले आहे. त्याच्यानंतर मला समजायला लागल्यानंतर मी माझा धर्म लिहितो आणि मी तो धर्म लिहितो आणि मी त्याप्रमाणे वागतो. आणि तो माझा धर्म असतो की मला फक्त प्रेम करायचंय, मला फक्त द्यायचंय, मी फक्त देऊ शकतो. माझ्याकडे 2 हात आहेत, मी खूप कमवू शकतो. हे माझे हात मी पसरण्यासाठी नाही, माझे देण्यासाठी आहे. आणि ते द्यायचं असेल तर मी खूप कमवेन. मला नाही वाटत की माझी ओळख मी काय घालतो, मी काय दिसतो, कसा आहे, मी सरते शेवटी काय करतो. माझ्या इथे प्रत्येक, मी कुणालाही सांगणार नाही तुम्ही हे करा आणि तुम्ही हे करू नका. वाढपणा मीही केला, वाढपणा आपण सगळेच करतो. या वयात वाढपणा नाही करणार तर कधी करणार वाढपणा? म्हणजे खरं सांगतो, थोड्याशा कुरापती पाहिजे, थोडीशी हाणामारी पाहिजे, पण दुश्मनी नको. माझी सगळ्यांशी भांडणं आहेत, पण माझी दुश्मनी खरंच कोणाची नाही. कारण मी भांडणारा कोणी नाही म्हणलं. पण मला असं वाटतं की ज्यावेळी आपण धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या मध्ये तेढ घालायला लागतो त्यावेळी कुठेतरी मला असं वाटतं की आपण चुकतोय कुठेतरी. माझी मावस बहीण सख्खी बरं का, माथुर साहेब, शशिकला नाव तिचं, तिने लग्न केलं मुसलमानाशी. तिची सख्खी भावंड होती, त्यांनी तिला नाकारली. मुसलमानाशी तू लग्न केलेस, आमचा तुझा संबंध नाही. मी म्हटलं असं का? मला काही लक्षात येत नाही. शशी माझी अतिशय आवडती बहीण. तुम्ही म्हटलं शशी कुठे गेली? आपल्याला अभ्यास मिळाला. तर सरते शेवटी आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो कसे. आणि आज अब्बास डॉक्टर आहे, शशी डॉक्टर आहे, त्यांची मुलं खूप शिकलेली आहेत, त्यांना जे आयुष्य योग्य वाटलं ते आयुष्य ते ती जगतायत.
मी त्यांच्यावर प्रेम करू शकतो का? हो, मी करू शकतो. ते करतात का? हो, करतात. अजून काय लागतं? जगत असताना अजून याच्या पुढे किती जगणार? 25 वर्षाचे झालो, 30 वर्षाचे झालो, अजून 50 वर्ष. 50 वर्षातली 25 वर्ष तर झोपण्यात जाणार, राहिली 25 वर्ष. त्या 25 वर्षात किती दुश्मनी करणार? अरे प्रेम करायला अपुरं पडणार आहे हे 25 वर्ष. कशासाठी करायची? मला असं वाटतं की एक माणसाला वाचवण्याचं, म्हणजे मी शपथ घेताना मी फक्त एवढी शपथ घेईन की मी आयुष्यात एकाला कोणाला तरी वाचवेन, म्हणजे मारण्याचा तर प्रश्नच येत नाही. माझे शिवाजी महाराज, त्यांच्याबद्दल कोणी वाईट लिहिल्याने, माझे शिवाजी महाराज इतके नाही येतो लहान की कोणीतरी वाईट लिहिलं म्हणून त्यांची सगळी प्रतिमा डागाळते. ते तिथे आभाळातच राहणार आहेत, इतकेच मोठे राहणार आहेत. कोणाच्या तरी एखाद्या गलिच्छ विकृत डोक्यातून कुठली तरी काहीतरी गोष्ट येते आणि आपण कोणाला तरी निष्पाप लोकांना मारतो, निष्पाप लोकांची घरं जाळतो. मला काय काय मिळालं? मला खरं सांगा, मला खरंच वाईट वाटतं. कोणाच्या तरी बेकऱ्यात जाळून, माझ्या बसेस आहे तो, त्या बसमधून मी फिरतो, त्याच्यासाठी मी टॅक्स भरतो, आपण ते जाळून काय करतो? धर्म खरं तर तुम्ही तुमचा ठरवायचा आहे हो. धर्म आपला, मी खरं सांगतो, माझा धर्म कलावंत म्हणून आजपर्यंत, तुम्हाला माझी जात माहिती आहे का? माझा धर्म माहिती आहे का? मी दलित आहे, मी अजून कुठला तरी काहीतरी, किंवा मी ब्राह्मण आहे, काय फरक पडतो? मी कलावंत आहे, माझं काम ठरलेलं आहे. मी केवळ फक्त इथे यांच्यासाठी, वडील गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला 3 नाटकाचे प्रयोग करावे लागले. करायचंय, मला तुमचं देणं आहे. रडण्यासाठी मला 3ऱ्या प्रयोगानंतर वेळ होता, रडलो मी. पण नाईलाज आहे, तुम्हाला काय करणार तुम्ही? हे देणं तसं माझं कलावंत म्हणून आहे, तसं तुमचं नाही का? सभोवता तुमचा आहे तो तुम्ही सांभाळायचा, मी नाही सांभाळायचा. आजपर्यंत मला कधी कुठल्या बॉडीगार्डची गरज लागली नाही. माझे बॉडीगार्ड तुम्ही असता. मी तुमच्यामध्ये येतो, हजारोचा मॉब असतो, मी तिथं, मला कधी नाही कोणी त्रास दिला. अगदीच कोणी दिला तेव्हा दिली एक मुस्कटी ठेवून मी. पण सरतेशेवटी सगळ्यात प्रेम करणारेच असतात हो. एखादा कोणतरी काहीतरी विचित्र निघतो म्हणून आपण सगळ्या समाजाला, सगळ्यांना वेठीला धरणं योग्य आहे. किती छान पैकी नाना पाटेकर डायलॉग म्हणतात, अमुक म्हणतात, तमुक म्हणतात. नाही रे बाबा, डायलॉग नाही आहे ती, इथे घुसमट असते अशी, बेंबीच्या देठापासून येतं सगळं. रडायचं असताना तेवढी मी खोटा रडत नाही, मला नाही ग्लिसरीन घालावं लागत डोळ्यामध्ये. त्याचं कारण खूप काहीतरी आतमध्ये तुंबलेलं असतं, घुसमटलेलं असतं. ते बाहेर येताना मग ते डोळे वाटे बाहेर येतं, तुम्हाला वाटतं वा वा काय ऍक्टिंग केली, पैसेही मिळतात, नावही मिळतं, आणि सगळा विसरा सुद्धा झालेला असतो. काय करणार मला सांगा? हे सगळं चाललेलं असताना इतकं शांतपणे राहता येईल का? ज्यांचे डोळे खरंच कोरडे राहतात ती कमाल आहेत माणसं. काही मुठभर माणसं असतात राजकारणी, जी तुम्हाला कुठल्या तरी कारणावरनं भडकवत असतील. त्यांची गठ्ठ्याची धराची, निष्पाप लोकांना कशाला येतात? कुठलाही समाज आपण एक जाणून घेतलं पाहिजे. इतकी लोकसंख्या आपली, त्यातली ह्या समाजाची इतकी, या समाजाची इतकी, आपण एकमेकाला मारून जगणार आहोत का? शक्य आहे का आपल्याला? एवढंच रक्त पाहिल्यानंतर आपल्याला शिशारी येते. ही माणसं आपण संहार करून जगणार आहोत का एकमेकाचा? स्वतःला विचारा हा प्रश्न. खरं तर एकमेकाचा आधार वाटायला पाहिजे, विश्वास वाटायला पाहिजे. माध्यम बदललेली आहेत, त्यातून तुम्ही खूप जवळ येत आहे. सगळं माध्यम, म्हणजे खरं सांगतो, गोडबोलेसारखा माणूस, यांनी खरं तर याच्यावर अजून खूप वेळ बोलायला पाहिजे. ह्या माणसाच्या मार्गामध्ये माझ्यासारखे 3 पास होतील. मी अडाणी माणूस, ही विद्वान मंडळी आहेत. मी खरं सांगतो, मी तुमच्यातला आहे. मी एक साधा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या इतकाच राग येतो, मीही तितकाच चिडतो. मलाही असं वाटतं धरावी गचंडी 2 द्यावे मुस्कटीत ठेवून. पण सरते शेवटी आपल्या जबाबदाऱ्या, समाजामध्ये वावरताना आपण त्या जबाबदाऱ्या नाकारता कामा नये. आता हे संपादक पुढारी ते म्हणाले की तुम्ही पोलीस आहात, यांच्यावर किती जबाबदारी तुम्ही टाकणार? काय करणार? ते ह्या सरते शेवटी या खाकी वर्दीच्या मागे माणूसच आहे. त्यांची संख्या किती आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये? सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला घ्यायलाच पाहिजे.
मला असं वाटतं की मी इथे आल्यानंतर माझी जबाबदारी मी नेहमीच म्हणतो की माझ्या उजळीमध्ये मिळालेलं आहे त्याच्या पलीकडचं मला ठेवण्याचा अधिकार नाही आहे. मला ते परत समाजाला द्यायला पाहिजे. एक राजकारणी कोणतरी येतो, आज उभा राहतो आणि पुढच्या वर्षी त्याची प्रॉपर्टी ही हजारो करोडोमध्ये असते, त्यावेळी आपण का प्रश्न विचारत नाही? त्यावेळी का गप्प बसता तुम्ही? त्यावेळी आम्ही कसे अगदी असे आणि अशा वेळी कसे तुम्ही रिॲक्ट होता? तुम्हाला माहिती नाही देवलीच कोणाची काय प्रॉपर्टी आहे विचारणार त्यांना प्रश्न. त्यावेळी आपल्याला हे बोलायलाच पाहिजे. आपण योग्य ठिकाणी जर बोललात तर त्याचा खूप छान उपयोग होणार आहे. का नाही जाऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन तुम्ही प्रश्न विचारत? हे कुठून आणलं तुम्ही? ही तुमची खरंच ताकद आहे. तुम्ही मतं देता रे, तुम्ही निवडून देता. तुम्हाला माहिती आहे का केवढे ॲटम बॉम्ब तुम्ही एक एक जण आहात? मग तुम्ही हे कधी करणार? हे प्रश्न कधी विचारणार? एखादा गरिष्ठ चित्रपट केला माझा तर तुम्ही पाडता की नाही? तसं या मंडळींना पाडा की. काय जे काही चांगलं आहे ते करण्याची जबाबदारी माझ्यावर कोणी टाकली? तुम्ही टाकली. का मला हे करावं असं वाटतं? मला का असं वाटतं कालच्यापेक्षा मी आज बरं करावं? मला इथे टिकून राहण्याची इच्छा नाहीये. 42 वर्ष तुम्ही खूप प्रेम केलं, अजून काय पाहिजे मला? पण अजून जर काही करावंसं वाटत असेल, या माध्यमातून मी तुमच्या समोर आल्यानंतर बोलत असताना मला खरं वाटतं, इथून वाटतं की वा आज काहीतरी बरं वाटतंय. खूप दिवसांनी मला कुठेतरी माझ्या मंडळीशी बोलता येते. माझी मुलं माझ्याकडे. तुम्ही इतक्या संख्येनं आलेल्या आहात, बसायला तुम्हाला जागा, अजून काय पाहिजे रे? काय कुठला कोण श्रीमंत माझ्या इतका सांगा? याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय असते? मी कुठला विद्वान लागून गेलो, असं कुठलं म्हटलं अगदी बोधामृत तुम्हाला पाजणार होतो. पण मी काय मोडकं तोडकं बोलेल ते ऐकायला आलात ना तुम्ही. हा काही नट म्हणून नाही, हा चेहरा घेऊन मी 42 वर्ष वावरलो. तुम्ही मान्य केलात तो चेहरा. माझ्यापेक्षा किती देखणी मुलं बसलेली आहे तिथे. तर सरते शेवटी तुम्ही दिसता कसे हे महत्वाचं नाही. म्हणताय काय, करताय काय, काय हवंय तुम्हाला? तुमच्यातला प्रत्येक जण इथे मोदी तिथून उठून पंतप्रधान होता. एवढा मोठा. शरद पवार एक शेतकऱ्याचा मुलगा असतो तर शरद पवार होतो माणूस. नाना पाटेकर एक गावात राहणारा. काही नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, मला नाटक सिनेमामध्ये काम करावं वाटायचं त्याचं कारण माझे वडील हे माझ्या सोडल्या भावंडांवर जास्त प्रेम करतात असं मला वाटायचं. एकदा मी नाटकामध्ये काम केलं 4थीत असताना आणि ते बघायला वडील मुंबईहून मुरुडला आले. मी म्हटलं माझ्या वडिलांचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी नाटक सुरू केलं. ते नाटक जे सुरू केले ते आत्ताचं करतोय ते नाटक नाहीये, हे खरं आहे. तर सरते शेवटी एक माध्यम लागतं. तुमची ही ऊर्जा तुम्हाला माध्यम पाहिजे रे. ते सगळी घुसवट तुमची निघणार कशी? एखादा दगड उचलतो आपण. खरंच सांगतो ना, सगळेच लेचेपेचे असतो कुठेतरी आतमध्ये. म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्या मंत्र्यांना नाही विचारायला जाणार आणि मग कुठेतरी तो असा सगळा तुंबलेला राग असा कुठेतरी घेतो, दगड मारतोय आतमध्ये उठा, हा छान. एक काच फुटल्याचा तो आवाज येतो. खरं तर ते आपण आपल्या नपुसकत्वावर मारलेला दगड असतो. आपल्या षंडत्वावर मारलेला दगड असतो. तो निचरा आपल्याला वाटतो ते आपलं षंडत्व असतं. असं नाही, आपण त्याच्यापेक्षा खूप मोठे आहोत. आणि मला ते केनेडीनी म्हटलं म्हणून नाही की मी देशासाठी काय करतो हे महत्वाचं, देश माझ्यासाठी काय करतो हे महत्वाचं नाही. माझ्यामुळे, तुमच्यामुळे मला पुण्यातला अमुक, आणि हे केवळ पुणे किंवा मुंबई किंवा ह्याच्या पुढचं मर्यादित नाही. तुमचा धर्म हा सगळा धर्म तुम्ही घरात ठेवायचा. रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर आपण फक्त भारतीय आहोत. कुठलाही धर्म रस्त्यावर येता कामा नये. शिवाजींचा जय जयकार मी घरामध्येही करू शकतो, पण शिवाजीची ऊर्जा मी अंगात घेऊन रस्त्यावर यायला पाहिजे. आणि ती ऊर्जा जर माझ्यामध्ये बाणत असेल तर मग अजून काय पाहिजे? त्याच्यासाठी मग नुसतेच झेंडे मिरवण्याची काही गरज नाहीये. जितेंद्रिया धर्मपरहा स्वाध्याय निरतः शुची काम क्रोध वशव्यस्य तं देवो ब्राह्मणं विदु. किती सुंदर बोललो ना.
अल्लाह ला इलाहा इल्ला हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतु वला यमून लहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम सगळं येतं. सरते शेवटी ओम भूर्भुवस्वः बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. सगळे आरोह अवरोह तसेच आहेत. सगळे देव तसेच आहेत. सगळ्या देवांना आपण असेच पाहतो, असंच करतो. मग अजून काय पाहिजे? नेमके धर्म वाचलेत का आपण? ग्रंथ गीता वाचली का? बायबल वाचलं का? कुराण वाचलं का? जर नीट वाचलं तर लक्षात येईल की सगळीकडे तेच आहे, फक्त भाषा वेगळी आहे. मग कशासाठी भांडायचं आहे? तर आपण खरे भांडतो कशासाठी माहिती आहे? आपल्याला वाटतं की माझेच संस्कार मोठे आहेत. तसं नसतं. प्रत्येकाचे आई वडील सगळे छानच संस्कार करत असतात. आज सुद्धा मला कुठेतरी देवळात जावंसं नाही वाटत, पण वयोवृद्ध गोष्ट मंडळी दिसली की तिथे वाकावंसं वाटतं. कारण मला माझे देव तिथे सापडलेले आहेत. माझ्या नशिबानं माझ्या आयुष्यामध्ये बाबा आमटेंसारखी व्यक्ती आली ही त्या वयामध्ये. आज मला खरंच असं वाटतं की कुठेही जाण्याची गरज नाही. कशाला जावं? नाहीतरी एक दिवस देवाकडे जायचे, त्यावेळी सगळा हिशोब करू. सारखा सारखा त्याला कुठे त्रास द्यायचा नाही का? सारखा रोज जाऊन आपलं टण केलं आणि तो मग कंटाळतो. काहीतरी तुमच्यामध्ये पाहिजे, त्याच्याशी काहीतरी बोलणार आहात का? नेमका संवाद साधणार आहात का? तर मग जाऊया देवळात. नुसता एक आपला काहीतरी रतीब टाकायचा म्हणून जाण्यात काही अर्थ नाही आहे. मला साईबाबा घरी भेटायला येतात, नमस्कार करतो मी. त्याच्यासाठी शिर्डीला जावं लागत नाही. खूप काही दिलेलं आहे तुम्ही. आमच्या परीनं आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. आता सांभाळून तुमच्या हातात आहे. मातीत टाकणार आहात का? नाही टाकणार, मला माहिती आहे, खात्री आहे. ह्या टोन मध्ये मी कधी बोलत नाही. हा वरचा टोन मला आवडत नाही. मला बोलत असताना करणार आहात का? तसं असं होणार आहे का? असं मला बोलायला आवडतं. पण आज का कोण जाणे हा टोन लागला? कदाचित हा एवढा सगळा जनसमुदाय पाहून आपण सांभाळायला पाहिजे रे एकमेकाला. असं नाही करून चालणार. त्यावेळी मी म्हणतो, एखादा सिनेमातला डायलॉग म्हणत असताना की कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, हे ज्यावेळी माधुरीसाठी असतं त्यावेळी वेगळं असतं. पण हे तुम्ही एकमेकांना म्हणायला पाहिजे, कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. मग तो मुस्लिम समाज आणि हिंदू समाज किंवा मग ख्रिश्चन असेल किंवा मग बौद्ध समाज असेल, प्रत्येकाने पैशानं आपण मोठे होत नाही. सरते शेवटी ठेवून जाणारी गोष्ट एकच आहे, इथे कुठेतरी तुम्ही उरला पाहिजे, रुजला पाहिजे. ते रुजणं जे आहे तेच महत्वाचं. तुम्ही तसेच रुजाल. खूप मातीतली मुलं आहात तुम्ही. पुन्हा एकदा नव्यानं अशा कार्यक्रमासाठी नको आपण भेटायला. हा कार्यक्रम वेगळ्या कारणासाठी होता. पुढच्या वेळी नुसतं मनमुराद तुमची नुसती करमणूक करायची. मग तुम्ही जसं म्हटला तसाला एक मच्छर आदमी गोयजडा बना देता है. काय करणार? सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, रात को घर जाओ, दारू पियो, बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ. क्या करे साला एक मच्छर आदमी का. किती छान बघा. म्हणजे आपण म्हणतो एक मच्छर एवढीशी गोष्ट आहे आणि तो माणसाला काय कमाल. त्यामुळे असल्या छोट्या गोष्टींनी आपण ते व्हायचं नाही याची जाणीव ठेवायची. मी उघड डायलॉग बोललो की नाही. माधुरी समोर आल्यानंतर सगळं खरंच बाला अगदी बालाचा मी असा हळवा होतो आणि कैसे बताव. म्हणजे तुम्ही नसाल पण आमच्या ह्या इकडची मंडळी खूप हळवी होतात. म्हणजे आमच्या कमिशनर सकट सगळे त्यांची अतिशय आवडती ऍक्ट्रेस आहे ती, मला माहिती आहे. तर त्यामुळे कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताओ मैं तुम्हें तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी ताजगी हर खुशी प्यार प्रीत हो, मनमीत हो, आंखों में तुम यादों में तुम. तुम्हाला खरं सांगू का, हे मी आठवत सुद्धा नाही. मला माहिती नाही, ते तोंडातून ओघळत असतं. फक्त इथे माधुरीचा चेहरा असतो. तसा कुणासाठी तरी आयुष्यात चेहरा बघा की तुमचा तो चेहरा पाहिल्यानंतर त्यांना असं सगळं छान सुंदर असं त्यांच्या ओघवता आलं पाहिजे आतून. तसं कोणासाठी तुम्ही चेहरा बना आणि तुम्ही म्हणाल याची खात्री आहे
करतो मी तुमच्यावर, खूप करतो आणि खूप अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करणारच आहात.